कृषी संगम चॅनलमध्ये मी गणेश पठारे आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण ऊसावरती स्प्रे करण्यासाठी दैविक कॅप्सूलचा वापर कसा करायचा त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। दैविकविषयी पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। कोणतीही मनामध्ये शंका जर आपली असेल तर या व्हिडिओतून आपण दूर करणार आहोत। तर दैविक कॅप्सूल आपण ऊसावरती फुटवे काढण्यासाठी, काळोखी येण्यासाठी, आपल्या कांडीची साईज होण्यासाठी, जाडी होण्यासाठी आणि कांडी पण आपली लांबवण्यासाठी दैविक कॅप्सूलचा आपण ऊसामध्ये वापर करतो। तर मागे आपला हा ऊस आहे। तर ऊसावरती मित्रांनो आपला एक स्प्रे झालेला आहे, काळोखी आपण पाहू शकता। तर दैविक कॅप्सूलमध्ये कोणकोणते कंटेंट आहे ते आपण आता येथे पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो आपल्या जमिनीसाठी लागणारा ऑर्गॅनिक कार्बन यामध्ये आहे, जो की सेंद्रिय पदार्थामधून आपल्याला मिळतो। शेणखत जर आपण वापरत असाल तर शेणखतामधून पण ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला इथे मिळतो। तर त्याच धर्तीवर शेणखतामधून जसा ऑर्गॅनिक कार्बन मिळतो तशा पद्धतीनं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये तयार करण्याचं काम हे आपल्याला दैविक कॅप्सूल इथे करून देतं। यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनबरोबर ह्युमिक ॲसिड आहे, फॉलिक ॲसिड आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, आयरन आहे, सोडियम आहे, मोलिब्डेनम आहे, असे अनेक पदार्थ या दैविक कॅप्सूलमध्ये आहेत। याचा वापर कसा करायचा आता आपण पाहणार आहोत। तर या बॉटलमध्ये आपल्याला 20 कॅप्सूल येतात। तर कॅप्सूल पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर अशा पद्धतीच्या 20 कॅप्सूल आपल्याला इथे येतात। तर आपण फक्त एका पंपाला एकच कॅप्सूल इथे टाकायची आहे। आता ही कॅप्सूल वापरण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे संभ्रमणामध्ये असेल तर या कॅप्सूलमध्ये आपण सांगू इच्छितो, यामध्ये जर आपल्याला या कॅप खोलून, इथे कॅप आहे पाहू शकता आपण, दोन याचा इथे जॉईंट आहे। तर ही जॉईंट जर आपण खोलली तर यामध्ये पावडर स्वरूपामध्ये जर आपल्याला मटेरियल इथे आढळून आलं तर आपण पंपामध्ये ते डायरेक्टली टाकू शकता। आणि मॉइश्चर या कॅप्सूलमध्ये जर झालं, म्हणजे स्थायी रूपमध्ये जर मटेरियल आपलं इथे असलं तर आपण ही कॅप्सूल पाण्यामध्ये इथे विरघळत टाकायची आहे। थोडं कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये ही कॅप्सूल डायरेक्ट टाकून द्यायची आहे। आपण रात्री जर ही भिजू घातली तर सकाळपर्यंत पूर्ण ही कॅप्सूल डिझॉल्व होऊन जाणार आहे। तर हेच फक्त इथे कष्ट असतात। आणि मटेरियल जर पावडर स्वरूपात असलं तर आपण डायरेक्ट पंपामध्ये पण टाकू शकता, काही हरकत नाही। एक कॅप्सूल आपण या ऊसावरती एका पंपासाठी वापरायचे आहे आणि स्प्रे करायचा आहे। या कॅप्सूलमधून वापरण्याचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला प्रथमतः इथे सांगितलेले आहे। आणि जबरदस्त फायदे ऊसामध्ये या दैविक कॅप्सूलचे आपल्याला दिसून येतात। तर अतिशय मित्रांनो ऊसावरती जबरदस्त या कॅप्सूलचा रिझल्ट आहे। तर आपण वरती संपर्क नंबर इथे आपल्याला दिलेला आहे। तर आपल्याला जर घ्यायची इच्छा असेल तर आपण संपर्क नंबरवरती नक्की फोन करू शकता आणि आपली ऑर्डर इथे घेऊ शकता। तर घरपोच ही ऑर्डर आपल्याला इथे मिळेल। तर वरती संपर्क नंबर दिलेला आहे, जर घ्यायची असेल तरच आपण इथे फोन करायचा आहे। माहितीसाठी मित्रांनो इथे चौकशी आपण अजिबात करायची नाही। जर आपल्याला खरेदी करायचं असेल तरच फोन करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत। तर धन्यवाद।